तुमच्या घरातली शेंडेफळ अर्थातच आशिष. स्वागत करतो तुमच्या लाडक्या आणि धमाकेदार कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. तेव्हा सुरू करूया आजचा खेळ आणि बघूया कोण होते आजच्या भागातली हुकुमाची राणी, जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवर आणि घेऊन जाणार आहे तिच्या हा हक्काचा माहेरचा आहे. तेव्हा मी विनंती करतो सगळ्या माझ्या सख्यांना की त्यांनी पटापटा इथे यायचंय. या ते कसं वाटतंय आज 16 सख्यांचा कार्यक्रमात आलीस? खूप छान. खूप छान वाटते. काय काय तयारी केलीस, म्हणजे असं काय ठरवून आलीस? नाही, काय ठरवून नाही. अच्छा पण तुम्हाला बघून खूप खुश आहे. अच्छा, थँक्यू सो मच. पण हुकमाची राणी होणार मग? हो, त्यातलं कोण वाटते या 8 ताईंमधून कोण आहे हुकमाची राणी? मीच हुकमाची राणी होणार. हे बात आहे, असा कॉन्फिडन्स पाहिजे. मंडळी अजिबात वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. या खेळाचं नाव आहे मीच सोडणार शेंगा, बाकीच्यांना ठेंगा. आता खेळ असा आहे की तुमच्या समोर सगळ्या या शेंगा तुम्हाला दिसत आहेत. ओके, ह्या शेंगा सोलायच्या. जी ताई जास्तीत जास्त शेंगा सोलून आतमधल्या जे शेंगदाण्याचे दाणे आहेत ते जास्तीत जास्त निवडेल किंवा गोळा करेल ती असणार आहे विजेती. अशा 5 ताई विजेत्या होणार आहेत आणि 3 ताई बाद होणार आहेत. ओके हा, पण हे इतकं सोपं नाही, कारण ह्या शेंगा सोलताना दोन्ही हात वापरायचे नाहीयेत, एकाच हाताने सोलायचे आहे. पण ताई तुझं माहेर कुठलं? माझं माहेर कोकण सावंतवाडी आणि सावंतवाडीची चेडवा. हा चेडवा पडतो सर्वांवर भारी. ओके, आणि सासर कुठलं? बिहार. सावंतवाडी आणि बिहार. अगं हे काय, हे कसं काय, म्हणजे हे काय? लव्ह मॅरेज. पण हे कुठे जमलं? कुर्ल्यात जमलं. कुर्ल्यात? तिथे कुठे काय करत होते भाऊजी? असेच भेटायला मित्रांबरोबर. भाऊजी करतात काय? ते दुबईला असायचे पहिले. दुबईला असायचे, पण मग आता कुठे असतात तुम्ही? आता आता राहता कुठे? इथेच आम्ही रबाळीला राहिलो. तुर्बेला ऑफिस आहे. अच्छा, हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. पण तू सुखात आहेस ना, खूप आनंदात आहेस ना, खूप आहे. ते फार महत्वाचं. ओके, त्याच्यामुळे अशी छान सुखात आणि छान हसत राहा. ओके, सगळ्या ताईंना खूप खूप शुभेच्छा. सुरू करूया आपण आपल्या ह्या खेळाला आणि तुमची वेळ सुरू होतीये. 1 2 3. एकाच हाताने सोलायचे, एकाच हाताने. शेवटचे 10 सेकंद. 10 9 आणि 1. वेळ संपलेली आहे. मंडळी, निर्णय असा आहे की ज्या ताई बाद झाल्यात किंवा ज्या ताईने कमीत कमी शेंगदाणे गोळा केले त्या ताईंची मी नावं सांगतो. पहिली ताई आहे जान्हवी ताई, त्याच्यानंतर दीपिका ताई. ताई तू सुद्धा कमीत कमी शेंगदाणे गोळा केल्यामुळे तू या खेळातून बाद झाली आहे. आणि वैष्णवी ताई. आणि पुन्हा एकदा पाचिताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेल्या आहात. तुझं नाव सांग बरं आधी. माझं नाव प्रियांका अर्दाळकर खंदारे. अच्छा, बरं ताई काय सांगशील, भाऊजी काय करतात बरं? माझे मिस्टर रिअल इस्टेट एजंट आहेत, इकडे आपल्या ऐरोलीमध्येच आहेत. अरे वा. आणि डब्बेवाला म्हणून माझं हॉटेल आहे. अच्छा, डब्बेवाला. ओके Yes, ओके yes. ओके. हा, आणि मी स्वतः पोलीसमध्ये आहे. थँक्यू सर. सासरी किती वर्ष झाली आता? सर मी सासरी राहत नाही. म्हणजे 2014 मध्ये आम्ही लग्न केलं, त्यानंतर आम्ही बाहेरच आहोत.
मी जवळजवळ आता 12 वर्ष झाली. हां, हे पण माझ्या मिस्टरांकडून पण सासऱ्याने लग्नाच्या वेळेला लिहून घेतलं होतं की त्यानंतर तुझा काही माझ्यावर अधिकार नसणार आहे किंवा तू आमच्याकडे येणार नाहीस किंवा तुझ्या बायकोचा इकडे काही अधिकार नाही. म्हणजे इव्हन त्यांना ना त्यांचं म्हणजे मी म्हणत नाही की माझ्या सासऱ्यांनी खूप कष्ट केले त्यासाठी मी स्वतः त्यांची ही आहे की त्यांनी गावावरून येऊन आज 3-4 फ्लॅटचे ओनर आहेत किंवा एवढं सगळं प्रॉपर्टी केली. माझे मिस्टर एकुलते एकच आहेत. मग त्यांना असं वाटतं की मी त्यांची प्रॉपर्टी बघून त्यांचं हे केलं लग्न. पण मी त्यांना हेच सांगू इच्छिते की मी तुमच्या मुलाला बघितलं ना तुमच्या प्रॉपर्टीला. आणि त्यानंतर अजून माझ्या लग्नाला 2014 ते 2016 12 वर्ष होत आले. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा माझा 6 वर्षाचा, एक 10 वर्षाचा आहे. पण अजून मला घरात नाही घेतलं. ताई, मग आज या माध्यमातून तू तुझ्या सासू सासऱ्यांना तुला काही सांगावंसं वाटतं, काय सांगशील तू त्यांना? मी त्यांना सांगू इच्छिते की चुकाही सर्वांकडूनच होतात. जसं तुम्ही तुमच्या मुलीला जीव लावता तसं मी तुमच्या मुलगी आहे असं समजून मलाही तुम्ही ती माया द्या. आणि ते म्हणतातच अजूनही तुम्हाला मी प्रॉपर्टी देणार. इव्हन आत्ता जस्ट आम्ही उन्हाळ्यामध्ये आमच्या गावची यात्रा असते. समजा 20 वर्षानंतर कोल्हापूर भागात अशी पद्धत आहे की 20 वर्षानंतर गावची यात्रा असते आणि 20 वर्षानंतर यात्रा होती. तर यात्रेच्या लास्ट डेला सगळ्या गावकऱ्यांनी किंवा आजूबाजूच्या पाहुण्यांनी सांगितलं की तुझ्या मुलाला नाही बोलवणार तर यात्रेत काही मज्जा नाही किंवा ती यात्रा करून काही फायदा नाही. मग त्यांनी अर्ध्या म्हणजे रात्रीचा फोन केला की म्हणे तुम्ही या आलाच पाहिजे. आणि गेल्यानंतर अक्षरशः कोणी बोलत पण नव्हतं तिकडे माझ्याशी. मग तेव्हा मला खूप असं फील झालं. आणि येताना पण मी डायरेक्ट त्यांना म्हणाले की आणि असं मजाकमध्ये माणूस म्हणतो ना, मी म्हणते आई आता मला लई कंटाळा आला भाड्याच्या रूममध्ये, मी आता आपल्या घरी येऊन जाते. तसं असं म्हणते कुठलं घर आणि कोणाचं घर आणि तू कुणाकडे येणार. पण ताई, म्हणजे मला एक असं विचारायचं की आज तू कायद्याची तू रक्षक आहेस, म्हणजे पोलीस म्हटल्यानंतर एक भीती असते मनामध्ये की नाही, एक आदरयुक्त भीती असते. पण मग त्या पोस्टचा किंवा त्या प्रोफेशनचा त्याच्यामुळे काही अशा गोष्टी सोप्या झाल्या नाहीत का? नाही सर, मी कायद्याच्या आधारे मी जाऊ शकते, मी राहू शकते, मी माझा अधिकार मिळवू शकते. मी म्हणजे प्रॉपर्टी म्हणा, पैसा म्हणा, हे सगळं मला मिळेल मी जर कायद्याचा आधार घेतला. पण त्यांच्या मनात जी मला जागा करायची ते मी करू नाही शकणार. म्हणजे ते मला एक्सेप्ट करतील पण आतून नाही एक्सेप्ट करणार किंवा मनातून नाही करणार. वा ताई, तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी मी स्वामींच्या आणि प्रार्थना करतो. कारण तू ज्या पद्धतीने तू ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने बोलते, जी तुझी एक तळमळ दिसते त्याच्यामध्ये. पण मला या निमित्ताने खरंच इथे सांगावंसं वाटते की पोलीस म्हटल्यानंतर आपण खरं तर एक तर शिस्त किंवा कठोर किंवा रागीट असे आपल्याला वाटत असतात. पण पोलिसांना सुद्धा भावना असतात, पोलीससुद्धा रडू शकतात, त्यांच्यासुद्धा वैयक्तिक काही त्यांचे प्रॉब्लेम्स असतात. आणि हे सगळे टेन्शन्स घेऊन ते आपली सेवा करत असतात, आपलं रक्षण करत असतात. आणि त्यासाठी संपूर्ण पोलीस दलाला खरं तर मी सॅल्यूट करतो आणि त्यांचं कौतुक करतो. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. ओके ताई, आणि लवकरात लवकर तुझी इच्छा खरंच पूर्ण होईल. ठीक आहे, एक छानसा स्माईल दे बघू. ओ हो, ये बात है. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे मी न माळेन पी न. ताई, खेळाचं नाव काय बरं? मी न माळेन पीन. हो, ये बात आहे. बरं, आता पोलीस सुद्धा कसं करू शकतात ते आपल्याला कळेल. ओके, हा ताई, छान लाजत दिसत. हा मॉन्टी, मी न माळेन पीन. हो हो, ये बात. नाव कळलेलं आहे तुम्हाला. हा, तर हा खेळ असा आहे की तुम्ही बघताय की तुमच्यासमोर सेफ्टी पिन आहे आणि प्रत्येकाला सारख्याच सेफ्टी पिना दिलेल्या आहेत. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हा जो पिनेचा मागचा जो भाग आहे ना, हा गोलाकार, ह्याच्यामध्ये ही पिन अशी अडकवायची आहे आणि असं लॉक करायचं. ओके, तुमच्याकडे वेळेची मर्यादा असणार आहे 2 मिनिटाची. त्या 2 मिनिटामध्ये जी ताई जास्तीत जास्त अशी मोठी ह्या सेफ्टी पिनांची माळ बनवेल ती असणार आहे विजेती. ओके, अशा 3 ताई विजेत्या होणार आहेत आणि 2 ताई मात्र या खेळातून बाद होणार आहेत. ओके, नक्की तयार आहात तुम्ही? नक्की सुरू करायच्या खेळाला 1 2 3 म्हटल्यानंतर. आणि त्यासाठी तुमची वेळ सुरू होते 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटाची. हां, कसं वाटते ताई? छान वाटतंय पण आज जरा तब्येत माझी बरोबर नाहीये. का गं, काय थोडंसं सर्दी, हातपाय थरथरत आहेत. कशामुळे?
सर्दी घसा जरा जाम झालेला आहे. तरी पण तू इतकी वाटत नाही पण तुझ्याकडे बघून. गावी जाऊन आली 8 दिवस. अच्छा म्हणून फ्रेश झाले. गावी जाऊन आली मग काय आंबे बिंबे आणले? आणले ना आंबे जांभळ खाऊन जास्त तब्येत गाव हे कुठलं? आमचं जुन्नर सांग. अच्छा सुंदरला जांभळ बिंबे आणलीस. येताना भावासाठी आणायची ना ताई. खाऊन इकडे माझा घसा खराब झाला ना. ताई कसं वाटते? मला छान वाटते. जिंकली पाहिजे तर बरं वाटते. आता मग ते तुझ्याच हातात आहे ना जिंकायचं की नाही, हो की नाही? हो, पण मस्त छान बनवतेस तुम्हाला. व्हेरी गुड, प्रयत्न करते सर. व्हेरी गुड. प्रयत्नांती परमेश्वर. यश कुठून आला मध्ये? पण मला सांगा तुम्ही तुमच्याकडे जी काठी असते ती काठी मारल्यानंतर खूप लागतं का हो? सर बघा ना एकदा खाऊन. हा एकदा खाऊन बघा. चला शेवटची 10 सेकंद. आणि 11 आणि 12. 1 2 3 17 18. 15. 1 2 3 14 आणि 15. 11 12 13. ओके. आणि निर्णय असा आहे की ज्या 3 ताई आपल्या शेवटच्या खेळाकडे गेलेल्या आहेत त्या ताई आहेत वर्षाताई. तिने 18 पिनांची माळ इथे केलेली आहे. त्याच्यानंतर आहे प्रियांका ताई, तू सुद्धा पुढच्या खेळामध्ये गेलेली आहेत. 15 पिना तू जोडलेल्या आहेस. त्यानंतर भाग्यश्री ताई तू सुद्धा 15 पिना तू इथे जोडलेल्या आहेस. त्याच्यामुळे 3 ताई गेलेत आपल्या शेवटच्या खेळाकडे आणि वंदनाताई आणि यल्लवाताई मात्र आपल्या या खेळातून बाद झालेल्या आहेत. म्हणजे आजच्या भागामध्ये ज्या ताई सहभागी झाल्या आहेत त्यापैकी एका ताईला माहेरबद्दल अगदी भरभरून बोलायचे आहे. तेव्हा जाऊया आपण तिच्यासोबत तिच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव वैष्णवी संजय साळवी. ते माहेर कुठलं? सातारा कोयना धरण आहे ना तिकडेच. आणि सासर? दोन्ही एकच आहे. माझं सासर पण एकच आहे, माहेर पण तीच आहे. होतं लव्ह मॅरेजच होतं आमचं पण. मी काय नाही बोलणार. लव्ह मॅरेज काय झालं सांगशील होतं ताई? आमचं. काय सांगशील? खूप चांगलं असं मस्तच झालं होतं. आम्ही एकमेकांना दोघांनाही आवडत होतो आम्ही. त्यांनी प्रपोज केलं मला. सगळ्यांच्या मताने लग्न वगैरे झालं. सगळं चांगलं चाललेलं. एकदम व्यवस्थित संसार आमचा सुरळीत चालला होता. मिस्टरांना अचानक एक दिवस फीट आली आणि मग फीट आल्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट केलं. तर त्या संध्याकाळीच मला असं कळालं की यांच्या डोक्यामध्ये खूप मोठी गाठ आहे आणि वय पण नव्हतं असं म्हणजे 40 पण क्रॉस नव्हतं असं. MRI अचानक असं एवढा मोठा आजार कळाला. डायरेक्ट कॅन्सरवरतीच आम्हाला ते समजलं. आणि घरातले बोलले की आता हा काहीच नाही. डॉक्टर बोलले काहीच करू शकत नाहीये. मला असा प्रश्न आला की मी काही करू शकते. मी तर ना घरातून बाहेर गेलेली म्हणजे विकत काय आणायला पण गेले नव्हते. एवढे त्यांनी व्यवस्थित सांभाळलेलं. घरी आम्हाला मी आणि माझी सासूबाई असायच्या. आम्हाला ते सगळं आणून द्यायचं. आम्ही ते सगळं घरी करायचो आणि असं जायची पण कधी वेळ ना आली. आणि अचानक समजलं की आता तुलाच बघावं लागणार आहे याच्या पुढे, की तुलाच नोकरी करावी लागेल, तुलाच घर चालवायला लागेल, की काहीच हे करणार नाही. मिस्टर तर माझे खूप हळवे झाले की ह्या वयामध्ये, एवढ्या लहान वयामध्ये आता तुमच्या दोघांचं पुढे का होणार. मला एक मुलगा आहे आणि अशी कंडिशन एकदम नाजूक झाली ना की एकदम म्हणजे अचानक जे कमवणारा माणूस होता ते एकदम एकाच दिवशी सगळं स्टॉप झालं आमचं. मग नंतर आम्ही ठरवलं की चल आता हे सगळं ट्रीटमेंट करूया. मग टाटाला 1-2 वर्ष ट्रीटमेंट केली. टाटामध्ये मग परत एक दिवस असा आला की परत डॉक्टरनी बोलवलं. मला बोललं की जास्त दिवस नाही जाणार आहे, थोडेच दिवस असणार आहे त्यांच्याजवळ. माझा मुलगा नेमका तेव्हा 10वीला होता आणि मग घरी आलो आम्ही. 1 वर्ष आमच्याबरोबर होते व्यवस्थित, मला मदत करायला लागले. मग आम्ही वडापावचं चालू केलं. तोपर्यंत पण ते तेवढ्या आजारातून पण आम्हाला सेटल कसं करता येईल असं बघायला लागले की
कुठे म्हणजे काय करता येईल, ही काय करेल, हिला काय जमेल, काय नाही जमणार, अशी प्रत्येक गोष्ट ते माझ्यासाठी करायला लागले, मुलासाठी, माझ्यासाठी. पण शेवटी एक दिवस त्यांचा हरण्याचाच दिवस आला. मग नंतर त्यांना असं 2-3 महिने पॅरालाइज गेल्यानंतर मग ते बेडरेस्ट झाले. मग ते पूर्ण म्हणजे हरलेतच की आता माझ्याने नाही काय होणार म्हणून. मग माझ्या मुलगाचं नेमकं ते ऑफ होणार आणि नेमके 10वीचा महिना आणि त्याच वेळेस परीक्षा. माझा मुलगा परीक्षेला जाणार 8 दिवस आधी आणि ते मिस्टर माझे ऑफ झाले त्याच वेळेस. माझा मुलगा मग दिवसभर पाहुणे यायचे, रात्री अभ्यास करायचा. असं करून करून मग त्याने 10वी पूर्ण म्हणजे झाला तो 65% पडले, त्याला पास झाला तो. पण एक तुझ्या या जिद्दीला सलाम की ज्या पद्धतीने तू अजिबात हार मानली नाहीयेस आणि काही ना काहीतरी करून, काही ना काहीतरी एखादा व्यवसाय करून तू आज तुझं घर चालवतेस, तुझ्या मुलाला वाढवतेस, त्याचं शिक्षण पूर्ण करतेस. तर आमच्यासाठी खरंच तू हुकमाची राणी आहेस. एकदा जोरदार टाळ्या ताई तुझ्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांची एक इच्छा राहिली शेवटला, म्हणजे त्यांनी खूप मेहनतीने ना घर बांधलं होतं गावाला. खूप म्हणजे अक्षरशः सामान आहे ना ते असे एवढे म्हणजे काय कोणास ठाऊक, पण त्यांना खूप आवड होती त्या गावाला जाण्याची, त्या गावात राहण्याची, म्हणजे खूप आवड होती. आणि त्याच्यामध्ये त्यांना राहायला पण नाही भेटलं. त्यांना ना जेव्हा पॅरालाइज गेलं ना तेव्हा त्यांचे असे शेवटचे क्षण त्यांना दिसत होते की मला आता काहीतरी होईल म्हणून. तर ते सारखे मला म्हणत होते की मला गावी घेऊन जा. पण त्यांची एवढी कंडिशन नाजूक झालेली ना मला नेताच नाही आलं. त्यासाठी मी त्यांची कायम म्हणजे अपराधी राहील की मी नाही पोचवू शकली. म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असं काही नव्हतं की कुठलं वाहन नव्हतं की मी त्यांना तिथपर्यंत पोचवू शकली नसती. मला त्याचं खूप वाईट वाटतं की शेवटची इच्छा मागितलेली की त्यांनी मला तो घरी घेऊन जा, घर बांधलेलं, माझ्याकडून तीच राहिली आणि ती मला ना माझ्या शेवटपर्यंत ती इच्छा पूर्ण नाही केलेल्याचं मला खूप मोठं दुःख म्हणजे कायमचं ते मनाला राहिलं. 15-16 वर्षाचा संसार झाला फक्त आमचा, त्याच्यावरती पण नाही. मुलगा आता 12वीला आहे. मला एवढं हळदी कुंकवाचं एवढं वेड होतं ना, म्हणजे मी एकही माझा पहिला असं फोटो नव्हतं की मी त्यात हळदी कुंकू लावत नव्हते. आणि ज्या दिवशी असं होतं ना की आता हळदी कुंकू आपल्याला नाही लावणार कोणी ना, तर ते सगळ्यात मोठं दुःख होतं. अजिबात काळजी करू नकोस. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही असे दिवस येत असतात, जात असतात. स्वतः हेही दिवस जातील. शेवटचे आपण जसं म्हणतो ना, हत्ती गेले आणि शेपूट राहिले असं समजूया. त्यानंतर तुझे खरंच खूप छान आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस पुन्हा एकदा सुरू होतील. कारण एक खूप नशीबवान आहेस की तुझा मुलगा तुझ्याबरोबर आहे. मला माहिती आहे की प्रत्येक सुवासिनीसाठी कपड्याला हळद कुंकू लावणं ही किती महत्त्वाचं असतं आणि त्याच्यामध्ये खूप भावना लपलेल्या असतात. आणि म्हणूनच समाज काय म्हणेल मला माहिती नाही, त्याची मला पर्वा नाही. पण तुझ्या आनंदासाठी, तुझ्या इच्छेसाठी मी ताईला विनंती करणार आहे, तिने तुला हळदी कुंकू लावावं. आज मला यांनी कपाळाला एवढ्या 2 वर्षांनी जे लावलं ते मला शब्द नाही येत आता बोलायला. ते तुमच्यामुळे जे घडलंय ना, खरंच तुमचे खूप आभार आहे. तुझा हा चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना, तो माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. एक छानसा स्माईल दे बरं. आता जाऊया आपण आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या या खेळाला. ओके, या खेळाचं नाव आहे उचल बांगडी. काय खेळाचं नाव आहे? उचल बांगडी. उचल. हा, ते आम्ही करतो. ते तुम्ही करता. ओके, हरकत आहे. हा, पण आता हा खेळ असा आहे की तुमच्याकडे 2 लाटणे आहेत आणि समोर बांगड्या दिसते तुम्हाला. तर ह्या ज्या समोर बांगड्या ठेवल्या आहेत त्या उचलायच्या, हा, गोळा करायच्या आणि दोन्ही लाटण्यांमध्ये सेम बांगड्या पाहिजे. ह्या लाटण्यामध्ये पण 4 असतील तर ह्या लाटण्यामध्ये पण 4च असतील, पण जास्तीत जास्त गोळा करायचे. ओके, 1 2 3. ए बांगडी बोल बघू ताई. नाही ओके. माझी ताई लातूरची ताई. कसं वाटते ताई? नको बोलू ना आता, काही बोलू नको ना मी. नको, ठीक नाही बोलत बाई.
हात वरती करायचे तर सगळ्या बांगड्या गोळा करून झाल्या तर हात वरती करायचे. 2 मिनिटासाठी थांबलं नाही तरी चालेल. मोजून घ्या व्यवस्थित व्यवस्थित. मस्त ग्रेट आहे. व्हेरी गुड ताई. ये बात है. गुड. आणि झालं की हात वरती करायचा आहे लवकर. व्हेरी गुड ताई. मस्त वेळ संपत आलेली आहे. व्हेरी गुड. मस्तच. आणि शेवटची 10 सेकंद. वेळ संपलेली आहे. आणि आता वेळ झालेली निर्णयाची. आधी आपण प्रियांका ताईपासून आपण हे करूया. ओके. पण 3 बांगड्या खालीच राहिलेल्या आहेत. वर्षाताई बघूया. ओके ओके. आणि आता निर्णय असा आहे, तुम्ही ताई खूप छान खेळल्या, पण शेवटच्या क्षणाला ज्या ताईने सगळ्यात आधी हात वरती केला ती ताई आहे प्रियांका ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. आणि 3ऱ्या क्रमांकाची विजेती ताई ठरलेली आहेत भाग्यश्री ताई. आणि अर्थातच वर्षाताई तू ठरलेली आहेस या आपल्या आजच्या भागाची उपविजेती. त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहे इंडक्शन. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे प्रियांका ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा हो हो हो. सोहळा सख्यांचा. प्रियांका ताई तू हुकुमाची राणी झालेली आहेस, त्यामुळे तुला मिळतोय सन मराठीकडून तुझ्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. हो हो. बरं तू हुकुमाची राणी झालीस, काय हुकूम तुला इथे आज सोडावं असं वाटतं जो सगळ्यांनी ऐकला पाहिजे, पाळला पाहिजे? की आजच्या धावपळीच्या युगामध्ये म्हणजे प्रत्येकजण म्हणजे नोकरवाली आहे किंवा हे आहे, तर प्रत्येकजण आपला जीवनातला ना आनंद जगायचा विसरून जातात ह्या दगदगीच्या जीवनामध्ये. आता मीही गव्हर्नमेंट सर्वंट आहे किंवा जॉब करते, पण त्यातूनही मी अशा गोष्टींसाठी वेळ काढते आणि एन्जॉयमेंट करते. तर सर्व महिलांनी ह्या सगळ्या ट्रेसमधून बाहेर येऊन स्वतःसाठी काही वेळ काढून ते क्षण जगायचे आहेत. ताई खूप छान तू हुकूम दिलेला आहेस. मंडळी, आतापर्यंत आपण पोलिसांना चौकात शिस्त लावणारे किंवा पोलीस स्टेशनमध्ये ओरडणारे, गुन्हेगारांना शिक्षा करणारे पोलीस आपण बघितले आणि नेहमी बघत असतो. पण आजच्या भागामध्ये मनमुरादपणे खेळणारी, मनसोक्तपणे बोलणारी ताई, आज तू इथे हुकमाची राणी झालेलीस आणि त्यातून तू पोलीस आहेस. त्यामुळे या भावाकडून तुला एक मनापासून खरंच सॅल्यूट आहे. थँक्यू. खूप खूप अभिनंदन. मंडळी, ह्याच आनंदासाठी आणि ह्याच चेहऱ्यावरच्या हास्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नव्या हुकमाच्या राणीसोबत. तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमाचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सखांचा.